दीपेश ऑप्टिक्स कम्प्युटरद्वारे डोळे तपासणी। ॲड्रेस परिश्रम बिल्डिंग, गॅलेक्सी फोटो स्टुडिओ शेजारी, नवीन पोसरी रोड, मोहपाडा, रसायनी। टोपरा दत्तात्रय शिंदे। नेपाळमधील आशियाई संवाद चॅम्पियनशिपमध्ये भारताचा डंका, विजयी खेळाडूंचा पनवेलमध्ये जंगी सत्कार। नेपाळमधील काठमांडू युनिव्हर्सिटी धुलीखेल येथे 30 एप्रिल ते 3 मे 2026 या कालावधीत पार पडलेल्या 7व्या आशियाई व इंटरनॅशनल संवाद चॅम्पियनशिप 2026 मध्ये भारतीय खेळाडूंनी दैदिप्यमान कामगिरी करत आंतरराष्ट्रीय स्तरावर तिरंगा अभिमानाने फडकावला आहे। या स्पर्धेत पदकांची लयलूट करणाऱ्या मास्टर भूपेंद्र मार्शल आर्ट स्पोर्ट अँड फिटनेस अकॅडमीच्या महाराष्ट्राच्या सर्व विजयी खेळाडूंचा मंगळवार दिनांक 5 मे 2026 रोजी पनवेलमध्ये भव्य सत्कार समारंभ व पत्रकार परिषद उत्साहात पार पडले। या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताकडून एकूण 71 खेळाडूंनी सहभाग घेतला होता। त्यामध्ये महाराष्ट्रातील 24 खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी करत 2 सुवर्ण, 7 रौप्य आणि 15 कांस्य पदके जिंकले। विविध राज्यातील खेळाडूंच्या एकत्रित योगदानामुळे भारताने आशियाई स्पर्धेत दुसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी पटकावण्याचा बहुमान मिळवला। महाराष्ट्राच्या गार्गी कुलकर्णी आणि अंजली चव्हाण यांनी सुवर्ण पदकाला गवसणी घातले, तर आकांक्षा भालेकर, आर्या पवार, समृद्धी जुगदार, शिवम पाटील, श्रुतिका जाधव, वैष्णवी शिंदे आणि सार्थक महामुनी यांनी रौप्य पदके पटकावले। तसेच ऐश्वर्या नायक, स्मित पाटील, वरद शेटे, मकरंद जुगदार, ध्रुव दिघाडे, अवीर बनसोडे, प्रमोद ठोंबरे, आदित्य खंडीजोड, यश मोरे, ध्रुव कोलतेकर, ईश्वरी डेरे आणि स्वयं शिंदे यांनी कांस्य पदक जिंकून देशाचे नाव उंचावले। हिमालयन इंटरनॅशनल संवाद चॅम्पियनशिपमध्ये सिद्धी जोगदार, मंथन रोटे आणि आराध्या भोसले यांनी कांस्य पदकाची कमाई केली। पनवेल येथील खांदा कॉलनीतील सिकेटी कॉलेजच्या सेमिनार हॉलमध्ये आयोजित या कार्यक्रमात अकॅडमीच्या खेळाडूंचे टाळ्यांच्या कडकडाटात जल्लोषात स्वागत करण्यात आले। या यशानंतर खेळाडूंची भव्य विजय मिरवणूक काढण्यात आली, ज्यामध्ये स्थानिक नागरिक आणि क्रीडाप्रेमी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। सत्कार सभांनंतर आयोजित पत्रकार परिषदेत प्रशिक्षक आणि खेळाडूंनी आपले अनुभव मांडले। आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळताना आलेले दडपण आणि त्यावर मात करून मिळवलेले यश हा प्रवास अत्यंत कठीण पण प्रेरणादायी असल्याचे खेळाडूंनी सांगितले। या यशात खेळाडूंसोबतच प्रशिक्षक आणि पंचांचेही मोठे योगदान राहिले। राष्ट्रीय संघ प्रशिक्षक सुहास धाईजे, आशिया पंच राहुल पवार आणि भूपेंद्र गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली खेळाडूंनी हा विजय साकारला। तसेच भूपेंद्र शिवाजी गायकवाड, धनेशा शिंगोटे, राहुल पवार आणि सुशांत पोळ यांनी जज व रेफरी म्हणून आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ट जबाबदारी पार पाडली। आशियाई स्तरावरील या घवघवीत यशानंतर आता भारतीय खेळाडूंचे लक्ष सप्टेंबर 2026 मध्ये फ्रान्स येथे होणाऱ्या संवाद वर्ल्ड चॅम्पियनशिपकडे लागले आहे। आता आशियाईनंतर जग जिंकायचं या निर्धारानं खेळाडू अधिक जिद्दीने सरावाला लागले आहेत। या यशामुळे केवळ पनवेल परिसराचेच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राचे आणि देशाचे नाव क्रीडा विश्वात उंचावले असून विजयी खेळाडूंवर सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे। कुलाबा प्रभात लाईव्हसाठी पनवेल ब्युरो रिपोर्ट। आता जी मॅच खेळणार त्यात गोल आणायचंच आहे। एवढ्या लांब येणं सोपं नव्हतं, एवढ्या लांब आल्यामुळं गोल आणायचंच होतं, हेच होतं डोक्यात आणि मी मॅच खेळून गोल आणलं ते माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे आणि मी त्याच्यासाठी खूप प्राऊड फील करते आहे। आता गोल्ड मेडल मिळाल्यावरती वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये सिलेक्ट होणार आहे आणि जर झाले तर तिकडं पण गोल्ड आणणार आणि माझ्या आईबाबांचं, राहुल सरांचं, भूपेंद्र सरांचं आणि सुहास सरांचं नाव खूप वरती करणार। बस, थँक्यू। नेपाळ येथे 7वी आशियाई आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धा काठमांडू युनिव्हर्सिटी या ठिकाणी पार पाडण्यात आली। सदर आंतरराष्ट्रीय आणि एशियाई स्पर्धेमध्ये भारत, नेपाळ, बांगलादेश, चायनीज तायपे, न्यूझीलँड, इंडोनेशिया, उझबेकिस्तान, हाँगकाँग आदी अशा विविध भारत देशातल्या आणि भारत आशिया खंडामध्ये असलेल्या अनेक जवळपास 11 ते 12 देशांनी सदर स्पर्धेमध्ये भाग घेतलेला होता। भारत देशातील जवळपास 71 खेळाडूंची या ठिकाणी निवड झालेली होती। सदर एशियन स्पर्धा ही इतकी टफ स्पर्धा आहे की प्रत्येक देशातून एका वेट कॅटेगरीमध्ये फक्त 2 खेळाडूंची त्या ठिकाणी
निवड होते, एवढं कठीण त्या ठिकाणी सिलेक्शन आहे. आणि मला गर्व वाटतो की आमच्या पनवेल रायगड जिल्ह्यातील त्यामध्ये 7 खेळाडू होते. तसेच महाराष्ट्रातून एकूण 24 खेळाडू त्या ठिकाणी सिलेक्ट झाले आणि त्या 24 खेळाडूंनी या ठिकाणी 2 सिल्वर, 4 ब्रॉन्झ मेडल, 7 सिल्वर मेडल, 2 गोल्ड, 7 सिल्वर आणि 15 ब्रॉन्झ मेडल मिळवले. तसेच समस्त भारत देशातील 71 खेळाडूंनी दैदिप्यमान असं उत्कृष्ट प्रदर्शन करत एशियन चॅम्पियनशिपमध्ये 2ऱ्या क्रमांकाची चॅम्पियनशिप ट्रॉफी पटकावण्याचा मान या ठिकाणी मिळवला. याबद्दल भारतातील सर्व खेळाडूंचं या ठिकाणी मी अभिनंदन व्यक्त करतो. सवात हा गेम इतका वेगळा आहे की मी 2005 पासून कराटे, बॉक्सिंग, किक बॉक्सिंग, तायक्वांडो, कुंफू अशा अनेक खेळामध्ये माझ्या विद्यार्थ्यांनी जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर विजय मिळवलेला आहे. परंतु सवात हा गेम वेगळा कसा आहे इतर मार्शल आर्टपेक्षा, तर त्याच्यामध्ये जे कॉन्टॅक्ट्स आहेत ते लाईट्स आहेत आणि हार्ड कॉन्टॅक्ट अशा 2 पार्टमध्ये असॉ आणि कॉम्बॅक्ट या 2 स्टाईलमध्ये फाईट होते. असॉमध्ये आणि कॉम्बॅक्टमध्ये इतर खेळांपेक्षा वेगळं असं सवातमध्ये आहे की त्याच्यामध्ये कॉन्टॅक्ट वेगवेगळ्या पद्धतीने तुम्हाला स्किल दाखवावी लागते. फक्त तुम्ही किती किक मारल्या, किती पंच मारले याला महत्त्व नाही, तर त्या किती कॉम्बिनेशनने मारल्या याला जास्त महत्त्व आहे. म्हणजे स्किलला ह्या खेळामध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामुळे हा सवात खेळ इतर खेळांपेक्षा वेगळा दिसतो आणि त्या खेळांमध्ये आपल्या खेळाडूंनी अतिशय सुंदर हे संपादन करत गार्गी कुलकर्णी सुवर्ण पदक मिळालेलं आहे. सर्वांनी त्या ठिकाणी टाळ्यांच्या गजरात तिचं स्वागत करायचं आहे. तर या ठिकाणी जे जे विद्यार्थी विजयी झालेले आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांवर आमचं खूप जास्त आता फोकस असणार आहे. कारण की आशिया स्पर्धामध्ये आत्ता झेंडा आपल्या भारत देशाचा 1, 2, 3 स्थानावर आला. परंतु आता येणाऱ्या वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये सप्टेंबर महिन्यामध्ये जगाच्या पटलावर आपल्या देशाचा झेंडा उंचावताना आणि तो पाहताना, त्या झेंड्याला सल्यूट करताना आणि गर्वाने छाती आणि मन भरून येताना आम्हाला ॲज अ कोच आम्हाला पाहायचं आहे. आमच्या खेळाडूंना मोठं होताना पाहायचं आहे. एवढीच माझी मनीषा या ठिकाणी मी व्यक्त करतो. जय हिंद, जय भारत, जय जिजाऊ, जय शिवराय.